श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. सामान्य माणसांच्या मनात देवाबद्दल जर भाव नसेल तर त्याने कितीही देवाची उपासना करू द्या, त्याच्यावर देवाची कृपा कधीच होत नाही. कितीतरी लोक देवाची साधना करतात, योगाभ्यास करतात, कित्येक लोक उपवास करतात, मौन साधना करतात. कोणी संसार सोडून संन्यासी होतं, तर कोणी पर्वतावर जाऊन तपश्चर्या करतात, कोणी कीर्तन करतात, तर कोणी पूजा, होम हवन, यज्ञ करतात, कोणी लोकांना उपदेश देतात, तर कोणी भजन करतात, कोणी ब्राह्मण भोजन करतात, दान धर्म करतात, मंदिरं बांधतात, का तर देव भेटावा म्हणून. पण हे सगळं करून देव भेटतोच असं काही नाही. तुमच्या मनामध्ये जर शुद्ध भाव नसेल ना तर हे सगळं व्यर्थ आहे. पण याचं खूप छान असं उदाहरण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. चोळप्पा हा स्वामी महाराजांचा एक सेवेकरी होता. त्याचे पूर्वकर्म एवढे चांगले होते की स्वामी महाराज स्वतःहून चोळप्पाच्या घरी राहायला आले होते. चोळप्पाला स्वामी महाराजांच्याबद्दल काही सुद्धा माहीत नव्हतं, तरी स्वतः महाराज त्याच्या घरी राहायला आले होते आणि त्याच्या घरी जेवणही करत होते. चोळप्पाची परिस्थिती खूप गरीब होती, पण स्वामी महाराज त्याच्या घरी राहायला आल्यापासून त्याच्या घरी जणू लक्ष्मीच पाणी भरत होती. चोळप्पाचे भाग्य उघडले होते. महाराज घरी आल्यापासून लक्ष्मीच आपल्या घरी आली आहे अशी चोळप्पाची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. चोळप्पा आणि त्याची पत्नी प्रामाणिकपणे स्वामी महाराजांची सेवा करत होते. महाराज बऱ्याच वेळा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देत होते, पण ते त्या त्रासाकडे दुर्लक्ष करून मनापासून महाराजांची सेवा करत होते. एकदा तात्यासाहेबांनी चोळप्पाला सांगितलं, तू जर स्वामी महाराजांना घेऊन बडोद्याला आलास तर तुला तिथले राजे जहागिरी देतील, तुझा राजदरबारी मान होईल, भरपूर तुला धनसंपत्ती मिळेल. त्यावेळेला चोळप्पाला धनसंपत्तीची आशा लागली होती, जहागिरीची आशा लागली होती. तो स्वामी महाराजांना म्हणाला, आपण तिकडे बडोद्याला जाऊया, तुमचं पण चांगलं होईल आणि माझंही चांगलं होईल, आपल्याकडे भरपूर संपत्ती येईल. त्यावेळेला स्वामी महाराज स्वतःहून त्याला समजून सांगितलं महाराजांनी चोळप्पाला की मल्हारराव राजांच्या मनात आमच्याविषयी भाव नाही, त्यामुळे त्याच्या राज्यात जायला आम्हाला आवडत नाही. इथे अक्कलकोटमध्ये बऱ्याच लोकांच्या मनामध्ये माझ्याविषयी भाव आहे, सगळेजण माझी सेवा करतात, त्यामुळे मला या अक्कलकोट नगरातच राहायला आवडतं. बरीच वर्ष निघून गेली. स्वामी महाराजांचे भक्त वाढत होते, तसेच स्वामी महाराजांचे सेवेकरीही वाढत होते. त्यावेळेला स्वामी महाराजांच्या पुढे भरपूर धनसंपत्ती येत होती आणि चोळप्पाला खूप वाईट वाटायला लागलं, कारण स्वामी महाराजांचे बरेच जण सेवा करत होते, त्यामुळे त्या सेवेकरांना त्यातला मोबदला मिळत होता. त्यामुळे चोळप्पाची मिळकत थोडीशी कमी झाली होती. त्यावेळेला चोळप्पाने बरीच कटकारस्थानं करून बऱ्याच सेवेकरांना स्वामी महाराजांच्या चरणांपासून लांब करायचा भरपूर वेळा प्रयत्न केला. ही गोष्ट स्वामी महाराजांच्या लक्षात आली. एके दिवशी काय होतं, भरपूर भक्त स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेले असतात. त्यावेळेला स्वामी महाराज स्वतः झोळी तयार करतात एका कपड्याची आणि सगळ्यांच्याकडे भिक्षा मागायला सुरुवात करतात. कोणी 1 रुपये, 2 रुपये, 10 रुपये जेवढे होतील ना तेवढे ते त्या झोळीत पैसे घेतात आणि ती सगळी झोळी ना चोळप्पाला देतात आणि चोळप्पाला सांगतात की चोळप्पा, हे घे तुझा मोबदला. आत्तापर्यंत मी तुझ्या घरी राहिलो, तुझ्या घरी जेवण केलं, त्यामुळे तुझं ऋण माझ्यावर आहे, ते फेडण्यासाठी मी हा तुला मोबदला देत आहे, हे घे आणि सुखाने राहा. चोळप्पाला खूप आनंद झाला, कारण त्याला पैसे मिळाले होते, पण स्वामी महाराजांचे हे निर्वाणीचे शब्द त्याच्या लक्षात नाही आले आणि स्वामी महाराज खूप दुःखी झालेले. स्वामी महाराजांनी अशा प्रकारे चोळप्पाला आपल्या चरणांपासून लांब केले, हे नंतर चोळप्पाच्या लक्षात आले. अशा प्रकारे खूप असं सुंदर उदाहरण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये दिलेलं आहे.
यावरून महाराजांनी आपल्याला एकच शिकवण दिले, मी तुमच्या आयुष्यात आलोय ना तुमची संकटं दूर करायला, किंवा तुमची खूप गरीब परिस्थिती आहे तर ती परिस्थिती सुधारण्यासाठी मी आलोय. तर तुम्ही थोडा वेळ संयम ठेवा ना, आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम नाहीत मिळणार, हळूहळू एक एक गोष्ट मिळेल. पण आपलं काय होतं, आपण स्वामी सेवा करत असतो आणि आपल्याला एकदम सगळं भरपूर हवं असतं, पण स्वामी महाराज थोडं थोडं देत असतात. त्यामुळं नेहमी सांगितलं जातं की श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचा. हा ग्रंथ तुम्ही जेवढा वाचाल ना तेवढं तुम्ही आयुष्यातून वाचाल. कारण ज्या वेळेला आपण बारीक बारीक गोष्टींचा ग्रंथ वाचताना विचार करतो ना, त्यावेळेला ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत असतात. हेच तर स्वामी महाराजांना सांगायचं असतं आपल्याला. आपण स्वामी महाराजांची सेवा करतोय ना, प्रामाणिकपणे सेवा करूया. महाराज त्या काळात सुद्धा महाराजांनी भिक्षा मागून, चोळप्पाच्या घरी राहत होते म्हणून त्याचे ऋण फेडण्यासाठी भिक्षा मागून त्यांनी त्याचे पैसे दिले, आणि स्वामी महाराज फक्त एक लंगोटा घालत होते, बाकी त्यांचा काहीसुद्धा खर्च नव्हता. आणि आता आपण स्वामी महाराजांची सेवा करायला लागलो आहे, मग स्वामी महाराज कसं बरं आपल्याला असंच रिकाम्या हाताने ठेवतील. महाराज आपल्याला सुद्धा देणार. आपण जेवढी सेवा करू ना त्याच्यात दुप्पट ते आपल्याला देणार. आता आपण विचार करायचा आहे की आपण स्वामी महाराजांची किती सेवा करायची आहे. म्हणून ज्या भक्तांना अनुभव आला आहे ना ते अजून जास्त सेवा करायला लागतात, कारण त्यांना माहीत असतं मी जेवढी सेवा प्रामाणिकपणे करेन ना तेवढं स्वामी महाराज मला भरभरून देणार आहेत. पण सुरुवातीला थोडेफार प्रॉब्लेम येतात, त्यावेळेला आपण आपल्या स्वतःवर संयम ठेवायचा. स्वामी महाराज आपली परीक्षा बघत असतात की माझा भक्त कसा आहे, आणि आपल्याला जे काही मिळतं ना थोडंफार त्यामध्ये समाधान म्हणायचं. फक्त पैसा मिळावा, गाडी मिळावी, घर व्हावं यासाठी स्वामी सेवा करू नका. तर आपल्या स्वतःच्या जीवनातही बदल होऊ द्यात. आपण स्वामी सेवेत येण्यापूर्वी आपलं वर्तन कसं होतं, आपण कसे वागत होतो इतरांशी, तो एकदा विचार करा. आणि स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्यामध्ये काय काय बदल झाले ते एकदा बघा. मग तुम्हाला समजेल की स्वामी सेवेचं फळ तुम्हाला मिळतं का नाही ते. बऱ्याच वेळा आपण खूप असं आपल्याला त्रास होतो की अरे मी एवढी सेवा करत्या, मी एवढे उपासना करते, उपवास पकडत्या, पारायण करते, पण माझं काहीच कसं होत नाही. स्वामी महाराजांना तुम्हाला सगळं द्यायचं असतं, फक्त ती वेळ यावी लागते. आणि तुम्ही जेवढी सेवा करताय ना त्याचं कुठंतरी म्हणजे हे होत असतं, त्याचा साठा होत असतो. आपण जेवढी सेवा करू ना तेवढी आपली शक्ती साठत असते, आणि तीच शक्ती आपली पुढं येऊन आपल्या उपयोगात येत असते. त्याच वेळा म्हटलं जातं ना की आयुष्यात येणारी संकटे आपल्या कळत नकळत टळली जातात. हेच तर असतं ना, ज्यावेळेला आपण स्वामी सेवा मनापासून करतो ना, स्वामी महाराजांना मनापासून हाक मारतो ना, त्यावेळेला बऱ्याच वेळा स्वामी महाराज बरीच अशी संकट असतात ती आपल्यापर्यंत पोहोचूनसुद्धा देत नाहीत, किंवा त्याची झळसुद्धा लागून देत नाहीत. त्यामुळे तुम्ही निसंकोच मनाने ना स्वामी महाराजांची सेवा करा. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या सेवेचं फळ देणार तुम्हाला. फक्त तुम्ही अजिबात मनात कोणती शंका आणू नका. होतोय ना त्रास, येत आहेत ना अडचणी, ठीक आहे ना, स्वामी महाराज आहेत ना बघायला, ब्रह्मांडाचे नायक आहेत, त्यांच्या स्वाधीन आपण झालोय, ते बघतील ना या सगळ्यातून आपल्याला कसं बाहेर काढायचं. आपलं काम आहे फक्त प्रामाणिकपणे सेवा करणं, आणि स्वामी महाराज आपण केलेल्या सेवेचा मोबदला हा देणारच आहेत. हा फक्त विश्वास ठेवा, आणि तो कोणत्या स्वरूपात देतील ना हे आपणही सांगू शकत नाही. झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.